मनसा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नमस्कार काव्यरसिक मित्रमैत्रिणींनो. मनसा पब्लिकेशन दरवर्षी गोव्यातून एक पाक्षिक काढतं दरवर्षी सृजन श्रावण नावाने. तर यंदा जी वैश्विक आपदा आपल्यावर कोसळली आहे त्याची जाणीव ठेवून आम्ही जो निधी तयार होतो या प्रिंटसाठी, तर तो निधी आम्ही सोशल कामासाठी वापरावा या उद्देशाने हे सोशल मीडियाच्या माध्यमातून इंद्रधनु काव्य संमेलन आयोजित केलं आहे. निवडक अशा प्रस्थापित आणि ज्येष्ठ कवयित्रींचं हे कवी संमेलन आहे. आज त्याचा दुसरा भाग आहे. तर आपणा सर्वांना हे कवी संमेलन आवडेल हे निश्चितच अशी मी आशा बाळगते. आणि सुरुवातीलाच आता आमच्या समोर येत आहे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवयित्री गौरी कुलकर्णी. त्या म्हणतात, नभ श्यामल श्यामल नभ श्यामल सजल सजल, नभ श्यामल श्यामल सजल सजल, चिंब चिंब अवनीतल, चिंब चिंब अवनीतल. तर सुरुवातीलाच येते आहे आमच्या समोर कवयित्री गौरी कुलकर्णी. आणि आता कवितेला सुरुवात करते. कविता अर्थात पावसावरची छोटीशी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे नभ श्यामल सजल सजल. नभ श्यामल सजल सजल, नभ श्यामल सजल सजल, चिंब चिंब अवनीतल, नभ श्यामल सजल सजल, चिंब चिंब अवनीतल. सप्तरंगी रंग भूल, सप्तरंगी रंग भूल, जादूमयी मोह झूल, मंतरले गगन पटल, नभ श्यामल सजल सजल. पाचूंची गर्दरास मातीचा मत्त श्वास, पाचूंची गर्दरास मातीचा मत्त श्वास, अंकुरले बीज तरल, नभ श्यामल सजल सजल. झाडातून माडातून झाडातून माडातून, गंध धुंद मंद धून, गंध धुंद मंद धून, अवखळले अवखळले शांत सलिल, नभ श्यामल नभ श्यामल सजल सजल. आणि शेवटी म्हटलंय, ऐल तिरी पैल तिरी, ऐल तिरी पैल तिरी, हर्षाच्या नितळ सरी, ऐल तिरी पैल तिरी, हर्षाच्या नितळ सरी, थरथरले अवघे चल, थरथरले अवघे चल, नभ श्यामल सजल सजल, चिंब चिंब अवनीतल, चिंब चिंब अवनीतल. धन्यवाद. किती बोलायचं पावसाविषयी, किती बोलायचं, किती सांगायचं, हा मनात दडलाय, हृदयात रुजलाय. प्रत्येकाला तो वेगळ्या पद्धतीने भेटायला येतो. पुढच्या कवयित्री अनुराधा नेरुरकर आपल्या मुलाला व्हिडिओ कॉलद्वारे पाऊस दाखवताना आपले मन व्यक्त करते. खरंच आपले मुलं, आपले भावंड किंवा आपले नातेवाईक दूर देशात असतात आणि मग हा आपल्या भारतातला पाऊस त्यांना बघण्याची, त्यांना ते पाऊस अनुभवण्याची अशी एक उमेद असते. आणि आपण त्यांना मग आपल्या मोबाईलवरून किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आपण त्याला पाऊस अनुभवायला देत असतो. पण हे करत असताना आपल्या मनात ना असं एक भावनिक आंदोलन चाललेलं असतं. आणि जसं समोरचा माणूस भावनिक जर होतोच, आपणही त्याच्यात खूप असं भावनिक होते. तर अनुराधा नेरुरकर महाराष्ट्रातल्या आपल्या ज्येष्ठ कवयित्री ह्यांनी ते आपल्या मुलाला पाऊस दाखवताना तिच्या जीवाची झालेली घालमेल आपल्या कवितेतून ती व्यक्त करते आहे. ऐकूया अनुराधा नेरुरकर. आजच्या कवी संमेलनाचा विषय आहे पाऊस. मंडळी,
पाऊस प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपात भेटत असतो. माझाही पाऊस थोडासा वेगळा आहे. ऐकूया कविता. पाऊस कोसळत असतो बाहेर. पाऊस कोसळत असतो बाहेर. पाऊस कोसळत असतो बाहेर. मी एकटीच घरात. फोनची रिंग वाजते. असतो मुलाचा व्हिडिओ कॉल. असतो मुलाचा व्हिडिओ कॉल. मी मस्त पाऊस पडतोय म्हटल्यावर त्यालाही पाहायचा असतो पाऊस. त्यालाही पाहायचा असतो पाऊस. तो तिथे मिस करत असलेला. तो तिथे मिस करत असलेला. फोनच्या बॅक कॅमेऱ्यातून पाहू लागतो मुलगा इथला पाऊस परदेशातून. फोनच्या बॅक कॅमेऱ्यातून पाहू लागतो मुलगा इथला पाऊस परदेशातून. काय आठवत असेल त्याला? काय आठवत असेल त्याला? छत्री मिटून चिंब भिजणं, गंबूट हातात घेऊन पाण्यातून चालणं. छत्री मिटून चिंब भिजणं, गंबूट हातात घेऊन पाण्यातून चालणं. खळाळत्या लोंढ्यात होड्या सोडणं, की आईने लटकं रागावून अंग कोरडं करणं. आठवत असेल का त्याला? खरपूस भाजलेला गरम गरम बुट्टा, भिजत भिजत चाखलेला बर्फीला काला कट्टा. खरपूस भाजलेला गरम गरम बुट्टा, भिजत भिजत चाखलेला बर्फीला काला कट्टा. मुसळधार पावसातल्या सायकलच्या फेऱ्या. मुसळधार पावसातल्या सायकलच्या फेऱ्या. चिखलातला फुटबॉल, पाण्यातल्या लगोऱ्या. मुलगा बराच वेळ पाहत राहतो पाऊस, काहीही न बोलता. मुलगा बराच वेळ पाहत राहतो पाऊस, काहीही न बोलता. कॉल बंद करताना फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यात दिसतो मला इथला पाऊस त्याच्या डोळ्यात उतरलेला. फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यात दिसतो मला इथला पाऊस त्याच्या डोळ्यात उतरलेला. आणि नंतर तो झरतच राहतो माझ्या डोळ्यातून. पाऊस कोसळत असतो बाहेर, पापण्या भिजत असतात आत. पाऊस कोसळत असतो बाहेर, पापण्या भिजत असतात आत. धन्यवाद. आता पुढची कवयित्री आहे डॉक्टर संगीता गोडबोले. हा फेसाळणारा अरबी समुद्र आहे. संगीता, तू गायिका पण आहेस, तर तुला ते संगीत सगळ्यामध्ये दिसतं. जसं हे बघ, थुईथुईणारे थेंब आहे. हा सगळा निसर्ग हिरवागार झालेला आहे. आणि आपलं हे इंद्रधनू कवी संमेलन इथे सुरू आहे. तर आता येते आपले समोर शब्दसखी डॉक्टर संगीता गोडबोले. कवी संमेलनात मी पावसाची कविता सादर करते. सर पावसाची. सर पावसाची खरं आहे ना? सर ही नुसती सर कधीच असत नाही. पावसाविना ती अपूर्ण असते. पटतंय ना तुलाही? तुला पाऊस म्हणते मी. पहिले पावसाचे टपोरे थेंब आणि त्याबरोबर येणारा मृदगंध, तोही येतोच ना सोबत. धुंद करतोच तोही. तुझं येणंही तसंच. फार वाट पाहिलेली असते मी त्यासाठी, या पहिल्या पावसाची आणि तुझीही. वादळासोबत तुझं येणंही भावतं मला, आक्रमक. मग मीही होते ना सर पावसाची. पटकन येते तशी जातेही पटकन, पण तना मनाला जाते ना ओलचिंब करून. आणि कधी कधी रेंगाळते बागोळी होऊन हळूहळू टपकत. श्रावण सरीसारखं औचित्य येणं आवडतं मला. येत राहते कधी कधी मीही. सरीवर सरी येत राहतात आणि मग स्वच्छ होऊन जातं सगळं आभाळ. अर्धचंद्राकृती सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान निरखित असते ना मला सरीच्या रूपात. तीही हळूहळू फिकुटत जाते. संध्या समय उलटून निघता निघता तुझ्या परतीच्या विचारानं पुन्हा एकदा कोसळते. जणू आजच्या दिवसातलं अखेरचं दर्शन हवं असतं तिचं. निवरात दाटलेले थेंब, ते ओले ते क्षण सारे उधळून देते पाना फुलावर. छान ताजं करून जाते त्यांना. सारी मरगळ हिरावून नेते नि पसरवते चैतन्य. तिला ठाऊक असतं पाऊस साऱ्यांचा असला तरी सर फक्त पावसाचीच असते. नि याच विश्वासापायी पाऊस साऱ्यांचा होण्याचं धाडस करतो. सरीलाही तमान असते त्याची. ती नि पाऊस वेगळे नव्हतेच कधी ना असणार. पावसाची सर हे बिरुद मिरवायला
मलाही आवडेलच की. धन्यवाद. विश्वभर संचार करणारा हा पाऊस, त्याला कुठली बंधनं लागत नाही, त्याला कुठल्या मर्यादा लागत नाही. हा भारतात जसा पडतो तसा तो इतर देशामध्येही पडतो. आणि मग या पावसाला आपण असं स्वैर विहार करणारा असाही स्वैरविहारी पक्षी असं पण म्हणू शकतो. पाऊस पक्षी म्हणून त्याला आपण संबोधू शकतो. तर असा हा पाऊस सिंगापूरमध्ये कसा पडत असणार, मला असं एक हे मी विचार करत असते कसा पडत असणार, की हा भारतात पडतो तो पाऊस तसाच असेल तिथे. पण आपल्यासमोर येते आहे मोहना कारखानीच, सिंगापूरच्या कवयित्री, आणि त्या आपल्यासमोर कविता सादर करणार आहेत. तर येते कवयित्री मोहना कारखानीस. सादर करते. कवितेचं नाव आहे पावसात भिजताना. यावेळी पावसात भिजताना वाटले राहावे त्याची एक सर होऊन, एक होऊन जावं त्याच्यात मधले सारे अंतर मिटून. शोधावं त्याचं सत्व एक रूप त्याच्यात होऊन, पहावं त्याचं अंतरंग आत डोकावून. बघता बघता होऊन गेले मी सर त्या पावसाची, मिटून गेले मधले अंतर होता मी त्याची. मऊ मुलायम स्पर्श त्याचा आला मज कळून, जरी वाटला धसमुसळा तो मजला तसा दुरून. समर्पणात मी चिंब भिजले एक रूप होता, मी पण माझे धुवून गेले मी त्याची तो माझा होता. धन्यवाद. हे पावसा तुला कृष्ण सखा म्हणू की काव्य सखा? तू तर काव्य पक्षी आहे आणि तू तर सर्वसाक्षी आहे. आम्ही कवयित्री ह्या तुझ्या रूपात आपल्या प्रियकराला पण बघत असतो, कृष्णाला पण बघत असतो. या निळाईत रंगणाऱ्या कृष्णाला बघत असतानाच आम्ही तुझं एक वेगळं रूप इथे मांडत असतो, आपण रूप तुझी मांडत असतो. तर काय म्हणू तुला, कृष्ण सखा म्हणू की काव्य सखा म्हणू? आणि तू खरंच काव्य पक्षी आहे. तू काव्य गंध शिंपणारा तू एक विरही प्रियकर पण आहे असं मी म्हणू शकते. अशीच एक कवयित्री कृष्णसखी आता आपल्यासमोर येते आहे, शिवानी गोखले. ती आपल्यासमोर आपल्या मनातल्या पावसाविषयीच्या गोष्टी तुमच्याशी व्यक्त करणार. पुन्हा पावसाळी ही माझी कविता मी सादर करणार आहे. पुन्हा पावसाळी हवा वाहते तू, पुन्हा एकदा भेट येना सखे. पुन्हा पावसाळी हवा वाहते तू, पुन्हा एकदा भेट येना सखे. पुन्हा धीर गंभीर चर्चा न आतून, तुला पाहुनी घेऊ देना सखे. चहा एक दोघांमध्ये घेऊया अन, चहा एक दोघांमध्ये घेऊया अन, पुन्हा मारू गप्पा हवेवर उगा. चहा एक दोघांमध्ये घेऊया अन, पुन्हा मारू गप्पा हवेवर उगा. पुन्हा चोरट्याशा कटाक्षामधूनी, तुला पाहुनी घेऊ देना सखे. पुन्हा पावसाळी हवा वाहते तू, पुन्हा एकदा भेट येना सखे. किती का असो सोय रे भोवताली, किती का असो सोय रे भोवताली. किती गुंतलेला असू देत मी, मनातून आहे तुझी ओढ कायम, तुझ्या आतवर पोचते ना सखे. पुन्हा पावसाळी हवा वाहते तू, पुन्हा एकदा भेट येना सखे. पुन्हा धीर गंभीर चर्चा न आडून, तुला पाहुनी घेऊ देना सखे. पुन्हा पावसाळी हवा वाहते तू, पुन्हा एकदा भेट येना सखे. धन्यवाद. कसा असतो ना पाऊस, की जसं हा पाऊस
खूप काही घेऊन येतो, जादू करतो सृष्टीवर. जसा या पावसाने आता जादू केली आहे. ही आपण पाठीमागची झाडं बघितली असेल तर मागच्या दिवसामध्ये मी जिथे इथे आले होते तेव्हा ह्याच्यावर हे असं कोरडं होतं आणि आज त्याला हे जीवन आलंय ह्या पावसामध्ये. आणि हे असं बारीक सारीक इथे दिसलं ना तर तुम्हाला कळेल की हे झाडांना अशा पालवी फुटल्या आहेत. तर या पावसाने ही अशी जादू केली आहे की कापलेल्या झाडांना जी कोरडी अशी ओस पडलेली झाडं होती, बुंदेच होते फक्त, तर ते हे जीवन आले आहे आता. तर असा हा पाऊस आपल्याला सुख घेऊन येतो, आनंद घेऊन येतो, काय म्हणते जगभर असं ते एक सृष्टीवर हे असं एक नवीन चैतन्य घेऊन येतो असा हा पाऊस. धन्यवाद. या संमेलनात मी सादर करते आहे माझी पाऊस कविता. पावसा पावसा तू असलास की एक बरं असतं बघ. पावसा पावसा तू असलास की एक बरं असतं बघ. भिजण्याच्या निमित्ताने मन मुराद रडता येतं. पावसा पावसा तू असलास की एक बरं असतं बघ. भिजण्याच्या निमित्ताने मन मुराद रडता येतं. पावसा पावसा डोळ्यातलं पाणी खळता खळत नाही. पावसा पावसा डोळ्यातलं पाणी खळता खळत नाही. तूही बरसण्याचा कंटाळा करत नाहीस. पावसा 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 डोळ्यातलं पाणी खळता खळत नाही. पावसा पावसा डोळ्यातलं पाणी खळता खळत नाही. तूही बरसण्याचा कंटाळा करत नाहीस. पावसा पावसा तू असलास की एक बरं असतं बघ. प्रेम असंच असतं ग, प्रेम असंच असतं ग, यात जुळणंच जास्त. प्रेम असंच असतं ग, यात जुळणंच जास्त. म्हणत गालातल्या गालात हसतोस. प्रेम असंच असतं ग, त्यात जुळणंच जास्त. म्हणत गालातल्या गालात हसतोस. पावसा पावसा तू असलास की एक बरं असतं बघ. पावसा पावसा तू असलास की एक बरं असतं बघ. आठवणींच्या गाण्यावर डोलावतोस मान. आठवणींच्या गाण्यावर डोलावतोस मान. तरीही भेगाळतेच मन. तरीही भेगाळतेच मन. विस्कटतेच भान. पावसा पावसा तू असलास की एक बरं असतं बघ. पावसा पावसा तू असलास की एक बरं असतं बघ. भिजण्याच्या निमित्तानं मन मुराद रडता येतं. आठवणींच्या गाण्यावर डोलावतोस मान. तरीही भेगाळतेच मन. विस्कटतेच भान. पावसा पावसा विरहाच्या धगीतही मनसोक्त. पावसा पावसा विरहाच्या धगीतही मनसोक्त. अगदी मनसोक्त रडता येतं, भिजता येतं. विरहाच्या धगीतही मनसोक्त, अगदी मनसोक्त रडता रडता भिजता येतं. रडता रडता भिजता येतं. भिजता भिजता हसता येतं. पावसा पावसा विरहाच्या धगीतही मनसोक्त, रडता रडता भिजता येतं आणि भिजता भिजता रडता येतं. तू असलास की एक बरं असतं बघ. तू असलास की एक बरं असतं बघ. भिजण्याच्या निमित्तानं मन मुराद रडता येतं. रडता रडता भिजता येतं. भिजता भिजता रडता येतं. भिजता भिजता रडता येतं. रडता रडता भिजता येतं. पावसा पावसा तू असलास की एक बरं असतं बघ. पावसा पावसा तू असलास की एक बरं असतं बघ. पाऊस खूप काही सांगतो. मनाच्या खोल तळाशी जाऊन आपल्याला व्यक्त करायला लावतो. तर अशीच आपली मेहंदी बघितलं ना, ही जर अशी हातावर सोडली ना तर त्याच्यातून असं गंध येतो. आपण बघतच असणार. तर हे झाड आहे खूप सुंदरचं आणि पावसाने त्याला मोहरून टाकलं आहे. तर पावसाविषयी सांगताना ह्या झाडापेडांना त्याने इतका रंग भरला या झाडापेडामध्ये आणि खूप बरं वाटतं की सगळं हिरवगार असं दिसतंय. फुलं फुलली आहे समोर, त्या बागेत फुलं फुलली आहे. तर पावसाविषयी सांगायचं म्हणजे हे आपण काव्यासाठी चांगल्या प्रकारे सांगू शकतो. तर आपल्यासमोर येते आता या भागातील शेवटची कवयित्री नूतन शेट्टी. माझी टपरी नावाची कविता सादर करते. टपरी. वाहून धुराळा गेला ओलेता झाला नुसता. वाहून धुराळा गेला ओलेता झाला नुसता. टाकून कात मातीची सळसळला हा हमरस्ता. रस्त्याच्या काठावरती एक धूळ माखली टपरी. रस्त्याच्या काठावरती एक धूळ माखली टपरी. वाटली अचानक कोरी एरवी ठिगळती उपरी. लावून जोर पेटवली शेगडी लगोलग तेथे.
लावून जोर पेटवली शेगडी लगोलग तेथे अधणावर वाढे पाणी उकळीवर आशा येते. अधणावर वाढे पाणी उकळीवर आशा येते. जमतो मेळा मित्रांचा विसरून सफेदी सारी. जमतो मेळा मित्रांचा विसरून सफेदी सारी. काचेच्या ग्लासातूनही दरवळते अत्तर भारी. काचेच्या ग्लासातूनही दरवळते अत्तर भारी. वाटेवर अडवा पाऊस तणतणती येते जाते. वाटेवर अडवा पाऊस तणतणती येते जाते. टपरीचा इवला पत्रा थांबण्या बहाणा होते. वाढते जशी सर थोडी कढई तापवून होते. वाढते जशी सर थोडी कढई तापवून होते. ओघोळाच्या तालावर तळणाची तडतड होते. ओघोळाच्या तालावर तळणाची तडतड होते. चरफडतो कोणी पाहून जो रिमझिम वाढत जाते. चरफडतो कोणी पाहून जो रिमझिम वाढत जाते. मग वेळ सरावा म्हणून मागणी भजीची होते. तळणासोबत स्वप्नेही खमंगशी दरवळती. तळणासोबत स्वप्नेही खमंगशी दरवळती. ही स्वप्न आता भजी खाणाऱ्यांची नाहीत बरं का, ही स्वप्न भजी तळणाऱ्याची आहेत. तळणासोबत स्वप्नेही खमंगशी दरवळती. टपरीच्या गणपाची श्रावणी दिवाळी होते. परतीच्या वाटेवरती पाऊस नेमका पडतो. परतीच्या वाटेवरती पाऊस नेमका पडतो. पाऊस अडवतो वाटा घरटे गरिबाचे भरतो. खणखणता मूठ कुणाची खणखणता मूठ कुणाची पावसात टपरी हसते. एरवी भाकरीसाठी घर गणपाचे मुसमुसते. शाळा दप्तर खाऊही स्वप्नात पिलांच्या दिसते. शाळा दप्तर खाऊही स्वप्नात पिलांच्या दिसते. टपरी मागील झाडाला का तेव्हाच पालवी येते. टपरी मागील झाडाला तेव्हाच पालवी येते. धन्यवाद. इंद्रधनुचा हा दुसरा भाग कसा वाटला? आपल्याला नक्कीच आवडला असेल, यात शंका नाही आहे. आणि मला आशा वाटते की तुम्ही सर्वांनी ह्याचं लाभ घेतला असेल. सर्वांनी तुम्हाला खूप बरा वाटला असेल. आपण जरूर कळवावा. आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. तर मनसा क्रिएशनचे असे उपक्रम, अजून खूप सारे उपक्रम सुरू राहणार आहे. तर त्याचाही आपण लाभ घ्यावा. धन्यवाद.
आहे.